नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. आपल्या भात जोडणीचा व्लॉग लवकरच येणार आहे. आणि आता आम्ही चाललो आहे फिरायला ओडिसा. आणि सिक्रेट नंतरच रिव्हील करू की कुठे कुठे आम्ही चाललो आहे ते. बाय बाय. तर आता ट्रेन निघाले. तर आता आम्ही भुवनेश्वर स्टेशनला पोहोचू. आमच्या इथे बॅगा ठेवल्यात. चाय चाय दाखव. चाय 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 बोलिए. चाय 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 चाय. अरे इधर देते. आता आम्ही पोहोचलो जगन्नाथपुरीला. आपण मंदिर आलेलं आहे. मस्त वाटले मला म्हणून. आपका पास आधार कार्ड है ना? हाँ आधार कार्ड है ना? आधार कार्ड है ना. हाँ.
त्रिनाथ भवन हे लॉज में रुके हम या लॉज मध्ये थांबलोय. सगळ्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट केल्या. गाणी लावला इकडचा. आलोय आता आश्रम मध्ये. आता आलोय आम्ही माता मठ या ठिकाणी. गणपती बाप्पा मोरया. माता मठ इथे सगळ्या मूर्त्या बनवून ठेवलेल्या आहेत देवांच्या. श्रीकृष्ण आणि सुदामा गायच्या पोटात 33 कोटी देव. हे आमची शेबू आई. इकडे बघ, इकडे बघ. हा यो कृष्णा दूध करताना. आता चाललो दुसरीकडं. शिवपिंड. ओम नमः शिवाय. सरस्वती माता वरती मोर आहे. वाघ इकडं कोंडून ठेवलेला आहे वाघाला. या आम्ही सगळे इकडे. नरसिंह देव इकडं. गरुड देव. पुढे जायचंय. इथे परशुराम आणि इथे शनिदेवाचं मंदिर. समुद्रमंथन. जय श्री कृष्ण. हे सगळ्यांना उपदेश देताना पंचमुखी हनुमान. मासे बघा किती आहेत.
हे छोटीशी गोशाळा. वानर मोबाईल घेऊन जाईल माझा. त्याच्या जोडीला उड्या मारायला जायचे. तो बघ आलाय बघ तुझा मित्र. तो बघ तुझा मित्र. तो बघ आलाय बघ. हे गाय गोवर्धनाला जेव्हा उचललेलं तेव्हाच. ही आहे आमची रिक्षा. इथं पुढं भाऊ बसलाय, इकडं आई आणि मम्मी बसले, इकडं पप्पा बसले, मी इकडं माई माझं बसले. समजल्या आम्ही ओंकार मंदिरात आलोय. समोरून आहे. आता आम्ही राक्षसाच्या तोंडात चाललो. तेव्हा जिबेव आहे मी त्याचे तिथले शिवलिंग आहे तिथं. एका करगली घाली हलवला जाम ताकद आहे. आता मम्मी हलवते का बघू. मम्मीने पण हलवला. भाजी काढ. गाडी पुढे जाईल. आधीच भावाने पण चाक हलवलेला आहे. आपली उलट फिरवायला वर उभी आहे. श्रीकृष्णाच्या आणि राधाराणीच्या पाळण्याला झोका देताना मम्मी आणि पप्पा. हनुमानाची मूर्ती आणि इकडे सगळं हनुमानाची स्टोरी दाखवली आपल्याला. जय श्री हनुमान. इथं सगळं हनुमानाचं दाखवलंय. पंचमुखी हनुमान. सगळं रामायण इथं आणि हनुमानाची स्टोरी दिली. आता तुम्हाला मी दाखवतोय रस्ता कसा क्रॉस करायचा. गाडी आली पला. नाही आपली इकडे रिक्षा. आता आलोय जगन्नाथ महाराजांच्या सासूरवाडीला. ससुराल.
हा जगन्नाथांच्या मावशीचा मंदिर आहे. इथे जगन्नाथ महाराजांचा जन्म झालेला असं सांगतात. कॅमेरात तर बघतच नव्हतो, कॅमेरा वरच्या साईडला आहे का खालच्या साईड. जय जगन्नाथ. 70 वर्षाची आजी बसले, तिच्यासोबत लोक फोटो काढतात. हा इथल्या महाराजांनी बनवलेला तलाव आहे. तो शंख वाजवायला शिकवतोय आता, बघ कसा वाजल. आमचा रिक्षावाला दादा आता चालले घरी. आणि आमचा हॉटेल म्हणजे लॉज त्रिनाथ भवन. आपल्या ती मम्मीसला आवडत नाही, ती द्यायला लागली शिव्या त्याला ओडिशा भाषेमध्ये. आता काय सांगावा, इकडं पण तसाच. चप्पल फेकून मारेल तिला. आई आणि मामा जेवायला बसतो. मम्मी, माई, भाऊ, पप्पा. मावशी अंगठ्या घ्यायला डायरेक्ट बसूनच घेतलाय मावशीने भाव करायला. आणि आम्ही घेतला लागले पत्ते. चाललोय बीचवर. उपसागर आहे, बंगालचा उपसागर. पोरा खेळत्या इकडं अंगोलीला आल्यात. त्यांच्या घरी पाणी नाही मिळलं तेव्हा, आणि आम्ही आलो इथं. इथं मोत्यावाला डायमंड दाखवतोय. ये मेरा अंगूठी है ना, उसमें वो नीलम का है, वो निकाल ला. तो असली डायमंड आहे. आता बघूया काहीतरी दिलाय त्याच्याकडे कॉइन. आता तो काय करतो बघू. आणि कापसाच भरला डायमंड ऐसा करू. आणि त्याच्यावर ठेवलाय कॉइन. नाही गावात. ओ भाई साहब, यो बघ कॉइनला होल पाडलाय नी. हा जगन्नाथपुरी पालखीला खूप मोठी गर्दी असते. लाखो श्रद्धाळू इथे असतात. रस्ता किती मोठा आहे. आणि बॅनरचे कलर बघा, सगळे सारखेच आहेत. आता चालू परत दर्शन घ्यायला श्री जगन्नाथ महाराजांचे. मंदिर बघा किती मस्त चमकतं. स्ट्रीट भारी आहे इकडची. आतमध्ये फोन अलाउड नाही. काय काय टाटा ते बघा किती. आणि तो श्री जगन्नाथाचं मंदिर भरपूर मोठं आहे. आता आलोय आम्ही जेवायला. जेवणात काय काय, डाळ भात, लोणचं, पापड, रोटी, हे आहे भाजी, 3 सब्जी आहे. जेवतो जाऊ दे. बघा मिरची. आहे आमचा रूम आणि ती आहे खिडकी.
ही होती आमची रूम. आता निघालोय आम्ही भुवनेश्वरला जायला. थांब जरा, ठेवली खाली दे इकडं. भरपूर अफाट असा रस्ता आहे इथे. जे रिक्षावाल्यांना आतमध्ये अलाउड नाही. पुढे पार्किंग आहे. बोलो जगन्नाथ महाराज की. ही आमची बस. टूरवाल्याने सांगितलंय 15 मिनिटात फिरून यायचं परत, नाही तर नांगामुंगाच करेन तुम्हाला. असं नाही बोलला तो. आलोय आता चंद्रभागा नदीवर. चंद्रभागा नदी. येडी लोक चाललेत बोटीत. मस्त मोकळा आहे बीच. जरा चंद्रभागा बीच. जो जरूरी चीज है गाड़ी के अंदर मत रखिए, गाड़ी चला जाएगा पार्किंग, आप लोग को पास में रखिए जो जरूरी चीज है. आलोय आता कोणार्कचं सूर्य मंदिर इथे. बघायला सांगतो तो 10 रुपयाच्या नोटीवर जो चक्र आहे मागे, ते बघायला आलोय आम्ही. काकडी डायरेक्ट मसालावाले काकडी. चाललोय सूर्य मंदिरला. इकडं सगळे आपली गँग आहे आणि तो तिकडं हे टुरिस्ट गाईड दिसत पण नाही तो. सगळ्यापेक्षा अलगच. आलो सूर्य मंदिर कोणार्कचे. जय जगन्नाथ. कोणार्कचे सूर्य मंदिर. समोर 2 शरब आहेत प्रचंड मोठे, ज्यांनी हत्तीला पण त्यांच्या पायाखाली दाबलेलं आहे. जगन्नाथ थोड़ा पास में आ जाइए, मंदिर का जानकारी यहीं से लेंगे. आइए जगन्नाथ. हाँ इधर खड़ा रहिए, सब जाएंगे. जगन्नाथ ओ महाराज, अरे आगे बढ़िए महाराज. आदमी बाबू पड़ी नीचे, आदमी पड़ा है, आदमी की दबाया हाथी, हाथी की दबाया शेर. ये तीनों मूर्ति, तीनों स्टैचू वहाँ देने का मतलब क्या था? ना सिंह होता है शक्ति प्रतीक, हाथी होता है लक्ष्मी माने धनर प्रतीक. बाबू धन और शक्ति दोनों यदि आदमी का पास में हो जाएगा, आदमी का मन में ऑटोमेटिक घमंड आ जाएगा, ओम बाबा आ जाएगा. घमंड होने से आदमी नीचे डूब जाएगा. नंबर 2 सेकंड पॉइंट. फर्स्ट शुरू हुआ सनातन धर्म. आदमी होता है, सनातन धर्म का सिंबल होता है आदमी. सनातन धर्म को डाउन किया बौद्ध धर्म. बुद्ध देव का सिंबल होता है हाथी. बौद्ध धर्म को डाउन किया फिर सनातन धर्म. दुर्गा का वाहन होता है शेर. तीनों धर्म का निशानी लगाया, एक ही पत्थर में तीनों मूर्ति बनाया. इनको देने का मतलब है मेरा सेठ का मन में, मैडम का मन में जो गर्व ओम बाप, इनको बाहर छोड़ के मंदिर में प्रवेश कीजिए, प्रभु के दर्शन मिलेगा. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जग. अरे बाबा इथे फोटो घ्या फक्त 10 मिनिट में नाही खाणार. यार कुठे गेला तो? 1238 मध्ये चालू केलेलं, तर 1250 मध्ये बांधून सगळं तयार झालेलं आहे हा सूर्य मंदिर कोणार्कचं. आमचा इकडं गाईड. इसका पीछे जो दूसरा वाला मंदिर देखिए, ये था मेन मंदिर, मुख्य मंदिर. इसका हाइट था 227 फीट.
इसका टॉप में जो 53 टन का मैग्नेट था, मैग्नेट मंदिर को बैलेंस किया था। मैग्नेट हटाने का बाद पे मेन मंदिर ऑल बैलेंस होकर कोलैप्स हो गया, गिर गया, टूट गया। अभी 90 फीट है। मैडम जगन्नाथ मंदिर दर्शन हो गया। जगन्नाथ मंदिर सामने को बड़ा स्तंभ देखने मिलेगा। जगन्नाथ मंदिर का पश्चिम द्वारों में, लक्ष्मी मंदिर का साइड में एक छोटा मंदिर में एक सूर्या मूर्ति है, ग्रेनाइट पत्थर में बनाया। ये 2 स्टैचू वहाँ था। आपका महाराष्ट्र का प्रभु छत्रपति शिवाजी इनको शिफ्ट किया था जगन्नाथ मंदिर में सिर्फ वर्शिप करने के लिए। वर्शिप माने पूजा करने के लिए। वहाँ से तीनों क्यों नाम हिंदू शास्त्र नियम है, खंडित मंदिर, टूटा मंदिर पूजा नहीं हो रहा है, इसलिए 2 स्टैचू शिफ्ट किया था जगन्नाथ मंदिर में। ये यहाँ से तीनों पार्श्ववर्ती मूर्ति दिखाएगा, प्रभात सूर्या, मध्याह्न सूर्या और शाम सूर्या। ऊपर वाले देखिए, ये था प्रभात सूर्या, सुबह का सूर्या। ऊपर वाले देखिए, ये था सुबह का सूर्या। सुबह का सूर्या का देखिए मथाए किरीट नहीं, किरीट माने मकुट नहीं, एकदम हसमुख। के बाद में मध्याह्न सूर्या दिखाएगा, मथाए किरीट रहेगा, गंभीर फेस मालूम होगा। शाम सूर्या दिखाएगा, एकदम टायर्ड फेस रहेगा। आगे बढ़िए, आगे बढ़िए। जगन्नाथ को लेना है मंदिर के साथ। जगन्नाथ आगे बढ़िए जगन्नाथ। अभी टाइम फिटिंग हो गया। फास्ट आप लोग बताया मंदिर 1238 में शुरू होके 1250 में कंप्लीट हुए। टाइम में घड़ी नहीं था, सिस्टर का पास में मोबाइल नहीं था, कैसे टाइम पता चलेगा? जब तक सूर्य रहेगा एक्यूरेट टाइम पता चलेगा। अभी यदि सूर्य रहेगा एकदम परफेक्ट टाइम पता चलेगा। ये था सन डायल, सूर्य का घड़ी। इनका टाकू देखिए, सिस्टमेटिक देखिए ना। मेन गेट होता है तुगोदी। जब सूर्य उदय होगा पहला रोशनी पहला आलोक एक्सिल का पर गिरेगा। ये एक्सिल का छाया सीधा ये स्पोक में गिरेगा। ये स्पोक में गिरने से सुबह 6 होगा। एक स्पोक अन्य के स्पोक डिफरेंस होता है 3 आवर्स, पार्थक होता है 3 घंटा। वहाँ से 6 होले, वहाँ से 9 होगा। ये सेंटर इसका भीतर में अंदर में जो छोटा छोटा गुला है 60 गुला है। एक एक गुला का डिफरेंस 3 मिनट। 16 2 3 180 माने 3 आवर्स। जी देखिए अभी टाइम कितना होगा देखिए। मेरा पेन का शेडो कहाँ पड़ा है, थोड़ा बिंदी देखिए। नीचे नीचे बाबू 2 बार देखिए, थोड़ा ध्यान से देखिए, मालूम हो गया? अरे जो बिंदी पर पड़ा है देखिए ना, देखिए मालूम हो गया? तो देखिए कितना डॉट है इनका बाकी है। देखिए 1 2 3 4 5 6 7 तरीके 21 मिनट। देखिए 10 साढ़े 10 बजने के लिए 21 मिनट बाकी है। 10 बज के 8-9 मिनट हुआ आपका घड़ी मिला। ये चलिए भैया मेरा बात सुनिए, मेरा बात सुनिए। दिल्ली में जयपुर में जंतर मंतर में बाद में टाइम फिटिंग किया था। 900 वर्ष आगे आदमी कितना माइंड में बनाया ये चीज, कब तक टूटेगा नहीं, ऐसे ही चालू रहेगा। वहाँ देखिए चालू रहेगा। अभी कैसे लगाया, सामने मीटर रख के अभी ऐसे लगाया। ऐसे लगाने से क्या होगा ना, आँख का मुख कवर हो जाएगा। मुख में पाँव का छाउली में शैडो छाया गिरेगा। सूर्य का सेकंड पत्नी का नाम था छाया देवी। छाया का बेटा का नाम था सन्नी। बाबू आप लोग ऐसे लगाने से क्या होगा ना, मुख कवर हो जाएगा, फेस कवर हो जाएगा। फेस पे पाँव का शैडो माने छाया गिरेगा। 900 वर्ष पहले सिस्टमेटिक देखिए ना। बाएं हाथ स्टैचू को थोड़ा ध्यान से देखिए। बाएं हाथ मिरर है, दाएं हाथ तो उल्टा घुमा के लगाया। ऐसे लगाने से क्या होगा ना, मुख में फेस में छाया गिरेगा नहीं, फेस कवर होगा नहीं। बाबू और एक स्टैचू देखिए। अभी सुप्रीम कोर्ट इनको कैंसिल किया था, केस रिओपन हो रहा है। 900 वर्ष पहले लेस्बियन भी था। तुला घेतलाय त्या नदी और समुद्र का पास में सिर्फ रेती थी। रेती माने बंगला रे बाली। बाबू टेम्पल का फाउंडेशन इतना टॉप हो गया, रेती को चारों तरफ पूरा स्लोप करके पैक किया। फाउंडेशन जितना टॉप हुआ इतना रेती स्लोप करके पैक किया।
रेती का ऊपर से खींच के पत्थर उठाया, मंदिर कंप्लीट होने का बाद में रेती को सैंड को आउटसाइड में हटा दिया, जस्ट लाइक पिरामिड मतलब करके मंदिर बनाया बनाया। नंबर 2 क्वेश्चन था 900 वर्ष पहले मंदिर में इतना काम छत्रपति क्यों बनाया? ये आप लोग अभी सूर्या मंदिर दर्शन करने का बाद में जो भुवनेश्वर जाएगा, भुवनेश्वर जाने का रास्ता का बाएं तरफ एक पहाड़ का पर व्हाइट मेटल का मंदिर पड़ेगा, इसका नाम शांति स्तूप, बौद्ध टेम्पल, जापानीज टेम्पल। इसका पास में धार में जो नदी है, ये नदी का नाम था दया नदी। जो अशोक राजा कौरवों जब लड़ाई हुआ था, सिस्टर कितना बीसी में हुआ था? अशोक और कौरव लड़ाई 261 261 बीसी में हुआ था। ये लड़ाई में बहुत पुरुष लोग मर गया, स्त्री लोग ज्यादा हो गया, जो अल्प किसी पुरुष लोग साधु संत हो गया, सन्यासी हो गया, कोई सांसारिक किया नहीं। इसीलिए जनसंख्या बढ़ाने के लिए मंदिर में कामशास्त्र मूर्ति बनाया। अंकल ये तीनों स्टेज में मोनोगामी, पॉलीगामी, पॉलीएंड्री। मोनोगामी होता है 1 हस्बैंड 1 वाइफ, पॉलीगामी होता है 1 हस्बैंड 2 वाइफ, पॉलीएंड्री होता है 1 वाइफ मोर हस्बैंड 10 वाइफ। मैं जाता हूँ होटल साइड। मंदिर आएगा कि चक्र का बात से चक्र आएगा। आप लोगों को 10-12 मिनट टाइम है फोटो खींचने के लिए। फोटो खींच के बाएं तरफ रास्ता है जाने के लिए, सामने एंट्री हुआ, बाएं तरफ जाने के लिए रास्ता है। एक रास्ता में सीधा होटल में चला जाएगा। जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। मंदिराच्या दुसऱ्या एका मंदिरावर गर्दी बघा किती आज। इधर से ही ऊपर पहाड़ के ऊपर घूमेंगे, फिर आएंगे। इसके बाद हम जाएंगे चिड़ियाघर। चिड़ियाघर को हमको पैदल से घूमना पड़ेगा, 1.5 घंटा पैदल से घूमेगा। पालता वाला है, कुछ काटेगा नहीं। खाने का चीज खंडगिरी उदयगिरी में खाने का चीज कुछ अलाउ नहीं है। खाने का चीज खंडगिरी उदयगिरी में पण चाललोय खंडगिरी आणि उदयगिरी हे 2 लेण्या बघायला। वानर बघा इकडं, इकडे खंडगिरी आणि या साईडला आहे उदयगिरी। आपण आला आता खंडगिरीवर। ही आपली आई चब्बूबाई हे इकडे बघ। तो वाडगोवा आता बघ कसा हात चालायला लागला। तिथं पुढे गेलो, कुठं चढ हे इथून पायऱ्या होत्या। वर मंदिर आहे, तिकडं वर जैन मंदिर आहे। ते काहीतरी शिलालेख लिहिलंय। आणि इथून दिसतोय भुवनेश्वरचा विहंगम नजारा। वा आहे उदयगिरी आणि आपण आहोत खंडगिरी या लेणीवर आलोय। खंडगिरी या लेणीवर आणि चांगली मस्त आहे लेणी बघण्यासारखी।
बघू शकता मस्त लेणी आहे. आता उतरायला लागलोय मी. रस्ता भारी ठेवलाय त्यांनी, मेंटेन मस्त केलाय. आलोय आम्ही नंदन कन्नन या झूलॉजिकल पार्क मध्ये, जिथे व्हाईट टायगर आणि विविध आम्हाला प्राणी बघायला भेटतील. चाललोय आम्ही तिकीट काउंटरच्या इथे. इथं लहान पोरांना खेळायसाठी पार्क केलाय. इकडं टाइगर लायन हायना आहे और उधर है एक्वेरियम इस साइड. चार अस्वल आहेत, भारी तो ओपनिंग मध्ये. ओपन पॅन्थेरा पॅरडस. देखा यो बघा इथं उधर एक चल रहा है, उधर बैठा है. आणि दुसरा हा इथे. रानटी कुत्रा कोल्हा. पुढे इथे खूप गर्दी झालेली आहे. बघू इथे काय आहे. वानर पण बसला इथंच. वाघ आहे, वाघाला खूप मोठी जागा दिली. वाघ काय दिसत नाही. ते वाटतं रानटी मांजर आहे का. लेपर्ड कॅट इधर है. वाघाच्या प्रजाती बघा. शेरनी, व्हाईट टायगर. शेरनी है ती. व्हाइट टाइगर. बाग में नहीं दिखे, हमारी छोटी यहीं से दिखे. इथं बसले शेरनी. इथं बसलाय तो घरात जाऊन. बेंगॉल टायगर आहे. यो बघ आला टायगर बाहेर. हमने इकडून येईल. देखो तुमचं पण एक टायगर आहे ना. टायगरचे नाव पण आहेत अंकिता, अमित, श्री, तृप्ती, जयश्री. अपन नहीं कर सकते. पिल्लं आहे तिथे. 5 पिल्लं आहेत. 3 What is the animals? हम नेचर से खेलेंगे तो नेचर भी हमारे साथ खेलेगा. यो माग लागलेला वानर. मेरा साथी देखने आज एलिफंटस मॅक्झिमस त्याचं सायंटिफिक नाव. हो नाही जात. चलो हाथी के दोस्त. हाथी आइए हाथी. तिकडे मोर आहे. हे इथं पण बसलेलं नव्हतं. करते मी तुम्ही.
इकडे लांडोर भरपूर आहेत, म्हणजे फिमेल, आणि हा आहे मेल. आणि इकडे 2 हत्ती मस्तपैकी आहेत. मगर क्रोकोडाईल बघू आता हलू आहे का ते, का तशीच नेहमीप्रमाणे. अरे देवा, एवढे आहेत, एवढे एकाच टेरिटरीमध्ये एवढ्या मगर पहिल्यांदाच मी बघितल्यात. भरपूर आहेत. टॉप्स हे सगळे रेप्टाईल्स चे तुमचं माहिती दिली एक सगळी. आता आपण साप बिप सगळा बघू. तुमचं कोणतं आहे? आणि इकडे हे बँडेड क्रेट सगळे त्या लाईटीच्या उजेरानच बसलेत. गरमी घ्यायला स्वेटर द्यायचा का त्यांना? रसल वायपर हा पण भरपूर विषारी साप आहे आणि माती सँडमध्ये लवकरच लपून जातो, तो दिसत सुद्धा नाही. हो इथे हे दिसत पण नाही असा. किंग कोब्रा आहे. किंग कोब्रा जामच मोठा आहे. बघितली इथं पण साप आहे, रेटिक्युलेटेड पायथन. आणि इथं पण आहे सापच बसलाय तो. इथं कासव आहेत, कासव, कछवे टॉर्टॉइस. तर काय विषय तो तिकडे बसलाय. येलो ॲनाकोंडा आहे तो. बघ मायला इंग्लिश वाचता येते. वा इथं पण आहे सुसर. एक पाण्यात उतरले सुसर. मला मगरच वाटते. मगर आहे. बाबा यो साप बघा किती खतरनाक आहे. इकडं तो आई पण येलो ॲनाकोंडा आहे. माणूस डायरेक्ट घुसलाय. सर्प मित्र डायरेक्ट घुसलाय. एक वर बसला, एक खाली. पिल्लू आणलंय त्याला खायला. तो मगरीचा डोळा बघा किती खतरनाक आहे. आणि मगरीची पचनक्रिया एवढी स्ट्रॉंग असते, ती लोखंड सुद्धा खाऊन तिचं पचन होऊ शकतं. एवढा स्ट्रॉंग असतो तिची पचन संस्था. आणि इथे भरपूर कोरफडी आहेत. आणि इकडं काय आहे? इकडे कासव आहेत. कासव
आणि इथं मासे टाकले त्यांना काय आला? असं 150 वर्ष जगतो. हा बघा किती मोठा आहे. तर इथे आहे पानगेंडा. पानगेंड्याचं हिंदी मधलं नाव मस्त आहे, दर्याई घोडा. हिप्पोपोटामस. बेबी हिप्पोपोटामस. यहाँ पे क्या है? सुनो. काय खूप मोठं तलाव आहे. नंदनकंदन भरपूर मोठं आहे, झुलॉजिकल पार्क. आणि इथे आहे हरिण. मोठी आहे. ते हॉक डिअर. गोव्याला राहते. खूप मोठं आहे नंदनकंदन झुलॉजिकल पार्क. फिरायला आलेलो आम्ही 4च्या आधी, 4:45ला तर आलेलो इथे. आता आलेच 5:15. चला नंतर भेटू. बाय बाय. आता आलोय पार्किंग लॉट मध्ये, जिथं आपली गाडी उभी आहे. आणि हे आमचे टूर गाईड पिंटू भैया. चलो सबको बाय बाय. चलो बाय बाय. जय जगन्नाथ. रूम बघायला आणि भुवनेश्वरच्या स्ट्रीटवर आता फिरतोय. आता आलोय भुवनेश्वरला. सुरू आहे, एक नंबर आहे. ओडिसामध्ये तर भुवनेश्वरमध्ये पाणी पडायला लागलं, पाऊस. आणि तो दुकान मस्त आहे हा वाला. ओडिसा राज्याच्या स्टेट म्युझियम मध्ये काय नाही. रेशीम उद्योग येतो, रेशीम उद्योग. त्या सगळे फ्रीडम फायटर्स लावलेत. महात्मा गांधींचं
प्रॉन्स. आता आलोय भुवनेश्वर जंक्शनवर आणि परतीचा प्रवास सुरू करूयात आपण. बाय बाय. आता आहोत भुवनेश्वर स्टेशनवर आता आणि लागलेली आहे आमची एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस. आता आपले आलेले आहे जेवण. बघूयात काय त्याच्यात. पण मागवले मच्छी, भात, डाळ, भाजी आणि मच्छी आणि याच्यात आहे राईस. कोणाला देशी गाई तो भात. आम्ही बसलो आता पत्ते केलायला. आजचा रेल्वेतला आमचा शेवटचा दिवस आणि आज पण आम्ही मच्छीच मागवले. एक नंबर लागते. इकडं मम्मी आणि आई बसले जेवायला, इकडे भाऊ आणि इकडे पप्पा आणि मामा. मंदिर आणि इकडे मच्छी डायरेक्ट विकायला. आम्ही भाव काढायला चाललोय आता. बघू किती आहे. 500 रुपयाला काय? 1 किलोचा 500 रुपये. भरपूर दुकान आहेत. ए आई पटकन घे. शेबू तो भात कोणाला द्यायची. निघत नाही मग त्या ताईला सांग ना कोणती पाहिजे ती. घ्या पटापटा, घ्या पटापटा, घ्या.